नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेचं पोलीस भरती असेल किंवा बाकीचे एक्झाम असेल, यामध्ये विज्ञानचे काही प्रश्न विचारले जातात आणि तेच प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्यासाठी मी आलेलो आहे। यामध्ये मी तुम्हाला काही फॅक्च्युअल डेटा, काही कन्सेप्च्युअल डेटा अशा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया मानवी शरीराच्या बाबतीत, ह्यूमन फिजिओलॉजी बाबतीत ज्याच्यावरती जर प्रश्न आला तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय ज्याचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था। साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रक्ताभिसरण संस्थेचा अर्थ आहे रक्ताचं वहन होणे। आपल्या शरीरामध्ये रक्ताचं वहन केलं जातं। जसं मला सांगा, एखाद्या शहरामध्ये प्रत्येक घरापर्यंत पाण्याला पोहोचवण्यासाठी पाईपलाईनचे जाळे पसरवलेत ना, त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेलला कार्य करण्यासाठी आवश्यक न्यूट्रिशनची गरज असते आणि तिथपर्यंत रक्ताला पाठवण्यासाठी पाईपलाईन सारखे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले आहेत आणि त्याच्या संबंधित काय आहे ते पाठवलं जातं अन्न वगैरे प्रत्येक सेलला काम करण्यासाठी। तिच्या संबंधितच आपल्याला बघायचंय रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जर काय बघायचं असेल तर आपल्याला रक्त काय आहे, ब्लड काय आहे त्याच्या संबंधित बघायचंय। रक्त जर बघितलं तर एक प्रकारचं द्रव पदार्थ आहे ज्याचा वापर आपल्या शरीरातील सेल यांनी पेशी काम करण्यासाठी किंवा अन्य कार्यासाठी करत असतात। तर रक्ताच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा पहिलं पॉइंट आहे, रंग जर कोणता असेल तर लाल रंगाचा रक्त हा आपल्याला आढळताना दिसतो। सेकंड पॉइंट, व्यक्तीच्या शरीरात किती लिटर असतो तर 5 लिटर असतो, हे समजण्याचा प्रयत्न करा। तिसरं जर बघितलं तर रक्त हा मानवाच्या शरीरात वजनाच्या 8% असतं रे। जेवढं वजन असेल तेवढं काय आहे, त्याच्या वजनाच्या 8% रक्त आपल्या शरीरात आढळताना दिसतो। चौथं पॉइंट जर बघितलं तर रक्त हा आम्लारी असतो, आम्लारी द्रावण आहे, ज्याचं पीएच हा किती असणार आहे तर पीएच 7.35 ते 7.45 च्या जवळपास आहे। असेच प्रश्न विचारले जातात, रक्त हा आम्ल आहे की आम्लारी आहे, किंवा रक्त मानवी वजनाच्या किती टक्के असतं तर एकूण मानवाचं जो वजन आहे त्याचा 8% वजन हा रक्ताचा भरत असतो, आपल्या शरीरामध्ये ब्लडचं भरत असतो। यानंतर रक्त हा किती लिटर असतो तर 5 लिटर असतो रक्त। आणि पहिलं पॉइंट जर बघितलं तर रंग कोणता आहे, लाल रंगाचं काय रक्त आढळताना दिसतो आपल्याला। या व्यतिरिक्त जर बघितलं तर लाल रंग कोणामुळे प्राप्त होत असतो तर लाल रंग प्राप्त होण्यासाठी एक प्रोटीन आणि एक प्रथिन गरजेचं असतं, कारणीभूत असतो, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणून ओळखत असतो। तर हा हिमोग्लोबिन नावाचा जो घटक आहे या कारणामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त झालेला असतो। सर रक्ताचं काय काम आहे, रक्तामधून काय काय जातं, रक्तातून आवश्यक असणारे अन्न पदार्थ एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात। याच रक्तातून आपल्याला ऑक्सिजनचं वहन होताना दिसतो, कारण ऑक्सिजन खूप गरजेचा असतो आपल्या शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी। कोणापासून, अन्नापासून। या व्यतिरिक्त जर बघितलं तर रक्त आणखी काय, वेगवेगळ्या रसायनांचा काय आहे वहन करत असतो। शरीराच्या एखाद्या भागात एखादं रसायन तयार होतो आणि ते दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊन त्या ठिकाणी त्याचं कार्य इम्प्लिमेंट केलं जातं। हे सगळं कार्य जर कोणाचं असेल तर तो रक्ताचा आहे। जसं भारत या देशामध्ये रस्त्यांचे जाळे पसरलेले आहेत त्या पद्धतीने आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले आणि या रक्तवाहिन्यामार्फत काय हा रक्त पाठवलं जातो। तर जनरल इन्फॉर्मेशन काय आहे, लाल रंगाचा रक्त असतो, लाल रंगाचा असण्याचं कारण हिमोग्लोबिनमुळे तो झालेला असतं। यानंतर एका मानवामध्ये 5 लिटर रक्त प्रेझेंट असतं, वजनाच्या 8% असतो, रक्त हा आम्लारी असतो, यानी ज्याचं पीएच 7.35 ते 7.45 आहे। आता वाटीमध्ये जर रक्त काढलो तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय आढळतं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला कळेल, आपण वाटीमध्ये जर रक्त काढलो तर आपल्याला त्याच्यामध्ये काही घटक आढळताना दिसतात। रक्तामध्ये आपल्याला काही द्रव पदार्थ आढळताना दिसतो आणि याच रक्तात आपल्याला काही स्थायू पदार्थ आढळताना दिसतात। रक्तातील जो द्रव पदार्थ आहे त्याला आपण ब्लड प्लाझ्मा म्हणत असतो इंग्रजीतून मित्रांनो, ब्लड प्लाझ्मा, किंवा त्याला आपण म्हणत असतो रक्तद्रव्य। तर तुम्हाला जर विचारलं की रक्तद्रव्य म्हणजे काय, रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा ब्लड प्लाझ्मा म्हणून ओळखत असतो। स्थायू भागामध्ये काय आहे, स्थायू भागामध्ये लाल रक्तपेशी असतात ज्याला आरबीसी म्हणत असतो, पांढऱ्या रक्तपेशी असतात त्याला डब्ल्यूबीसी म्हणतो, आणि रक्तपटिका असतात ज्याला इंग्रजीतून आपण प्लेटलेट्स म्हणत असतो। तर हे सगळे स्थायू मध्ये असतात। सर्वात जास्त रक्तामध्ये जर काय असेल तर एकूण रक्तामध्ये 55% हा द्रवरूप पदार्थांचा असतो, कळून का, द्रवरूप पदार्थांचा असतं, आणि जो स्थायू पदार्थ आहे तिघ मिळून 45% असतं।
आणि या 45% पैकी या लाल रक्तपेशीचंच प्रमाण 44% असतं. म्हणजे याचा अर्थ कोणत्या पेशी रक्तात सर्वात जास्त असतात, तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे लाल रक्तपेशी. तर अशा प्रकारे हे लक्षात राहू द्या की नेमकं रक्तातील द्रव भागाला रक्तद्रव्य म्हणत असतो, स्थायू भागामध्ये आरबीसी यानी लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपटिकांचा समावेश होतो. प्रत्येक पेशीचं वेगळं कार्य आहे ते आपण पुढे बघणार आहे. बघा आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, जर आपण रक्तवाहिनीला जर चाकूने कापलो तर रक्त बाहेर पडताना दिसतो, ज्यामध्ये हे लाल रंगाच्या दिसणाऱ्या तुम्हाला लाल रक्तपेशी म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी या ज्या दिसतात त्याला पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो, या झुरळासारख्या दिसणाऱ्याला रक्तपटिका म्हणतो, आणि हा जो काही लाईट येलो कलर पिवळ्या रंगाचा जो दिसतो त्यालाच आपण रक्तद्रव्य म्हणून ओळखत असतो आणि ब्लड प्लाझ्मा म्हणून ओळखत असतो. आता आपण हे बघितलं, काय माहित आहे का नेमकं काय असणार आहे आतमध्ये. आता जर बघितलं रक्तातील पेशींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाल रक्तपेशी बघायचे. लाल रक्तपेशी काय काम करत असतात? लाल रक्तपेशीचं कार्य आहे शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करणे, शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करणे, किंवा लाल रक्तपेशी शरीरात हिमोग्लोबिनचं वहन करणे. आपल्या शरीरात जर ऑक्सिजनला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवायचं असेल मित्रांनो, तर त्यासाठी त्या ऑक्सिजनला घेऊन कोण जातं, तर त्या ऑक्सिजनला घेऊन जाण्याची जबाबदारी लाल रक्तपेशीला देण्यात आलेली आहे. आणि लाल रक्तपेशी त्या ऑक्सिजनला खांद्यावर बसवते आणि एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वहन होत असते. ज्या ज्या ठिकाणी ही पेशी जाईल त्या त्या ठिकाणी त्याच्यासोबत ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे दोघं काय होत असतात, वहन होत असतात, आणि ते काय आहे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असतात. तर असं समजून घ्या की लाल रक्तपेशी आपल्या शरीरातील ट्रक आहेत, ज्या ट्रक मध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनला भरलं जातं आणि एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर अशा प्रकारची लाल रक्तपेशी आहे. आता बघा लाल रक्तपेशीचा आकार कसा आहे, तर लाल रक्तपेशीचा आकार हा द्विअंतर्वक्र असतो रे. द्विअंतर्वक्र काय आहे, हे लाल रक्तपेशीचा आकार आपल्याला आढळताना दिसतो. म्हणजे जसं चॉकलेट यायची ना पहिली एक अल्पेनलिबे, दोन्ही बाजू आतमध्ये दबलेल्या असायच्या, तर याला आपण इंग्रजीतून काय म्हणत असतो, कॉन्केव म्हणत असतो, बाय कॉन्केव. परंतु मराठीतून सांगायचं म्हटलं तर दोन्ही बाजू आतमध्ये दबलेले असतात. या कारणामुळे विचारू शकतात की लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो, द्विअंतर्वक्र. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण मानवाचा विचार करत असतो तर या आरबीसीला यानी लाल रक्तपेशीला केंद्रक नसतो, केंद्रक यानी न्यूक्लियस नसतं. बाकी जनरली जे काही बाकीच्या पेशी आहेत शरीरातील जवळपास सर्व पेशीला केंद्रक यानी न्यूक्लियस आढळतो मित्रांनो, परंतु लाल रक्तपेशी अशी पेशी आहे ज्याला केंद्रक आपल्याला आढळताना दिसत नाही. समजलं? या व्यतिरिक्त आणखी जर बघितलं, मानवाचा जर विचार केलो तर त्याच्यामध्ये पुरुष जे असतात, या पुरुषमध्ये लाल रक्तपेशीने आरबीसी जास्त असतात, आणि स्त्रियांमध्ये जर बघितलं तर या स्त्रियांमध्ये हे आरबीसीचं प्रमाण, लाल रक्तपेशीचं प्रमाण कमी असतं. ह्याच्यावरून एक तुम्हाला गंमत सांगतो, ज्या सजीवामध्ये लाल रक्तपेशी जास्त असतात ना त्यांच्यामध्ये जास्त काय आहे, ताकद असते मित्रांनो, ताकद असते. म्हणून बघा आपण मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुषचं जर कंपॅरिझन केलं तर पुरुषांमध्ये जास्त ताकद याने कष्टाचं काम करण्याची कॅपॅसिटी जास्त असते. का? कारण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये लाल रक्तपेशीचं प्रमाण जास्त असतो, आणि पुरुषाच्या तुलनेत शेतात काम करणारा जो बैल आहे, बैलामध्ये लाल रक्तपेशीचं प्रमाण जास्त असतं, म्हणून तो आणखी जास्त कष्टाचे कार्य करू शकतो. तर हे सगळं एवढं डिपेंड आहे या सगळ्या गोष्टीवर. तर अशा प्रकारे लाल रक्तपेशीच्या बाबतीत तुम्हाला समजून गेलं असेल काय असणार आहे. आणि या लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिनचं काय काम आहे? हिमोग्लोबिनचं कार्य आहे ऑक्सिजनचं वहन करणे. तुम्ही म्हणताल तर आरबीसीचं काम आहे ना, बरोबर आहे मित्रा, ही लाल रक्तपेशी आहे, ह्याच्या पृष्ठभागावर हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनच्या वरती ऑक्सिजन प्रेझेंट असतो. तर अशा प्रकारे हे वहन होत असतात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी. आता बघा हिमोग्लोबिन मुळे लाल रंग म्हटलं होतं मी तुम्हाला, पण या हिमोग्लोबिन मध्ये लोखंड असतं आणि या लोखंडामुळे लाल रंग प्राप्त होतो. आता बघा लोखंडामुळे ओरिजिनली रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. लोखंड हा हिमोग्लोबिन मध्ये असतं, म्हणून आपण म्हटलो की हिमोग्लोबिनमुळे लाल रंग प्राप्त होताना आपल्याला दिसतो म्हणून मित्रांनो. तर हे समजलं असेल तुम्हाला आरबीसी लाल रक्तपेशी काय. आता जर आपल्या शरीरात लाल रक्तपेशीची जर कमतरता झाली तर लाल रक्तपेशीच्या कमतरतेमुळं जो आजार, जो रोग होतो त्याला अॅनिमिया म्हणतो. अॅनिमिया हा शरीरात आरबीसी किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होत असतो. आता आरबीसी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता जर झाली तर अॅनिमिया नावाचा रोग होतो,
या रोगामध्ये व्यक्तीला अशक्तपणा येतं, व्यक्तीचा चेहरा फिकट पडतो, ताकद राहत नाही, एनर्जी राहत नाही, थकवा वगैरे जाणवायला लागतो. तर हे सगळं काय आहे कोणामध्ये? अॅनिमियामध्ये. आणि अॅनिमिया होण्याचं कारण म्हणजे लाल रक्तपेशीची काय होणे तर कमतरता होणे किंवा हिमोग्लोबिनची कमतरता होणे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आता बघा, आपल्या रक्तातील दुसरी पेशी आहे त्याला आपण पांढरी रक्तपेशी म्हणतो. मित्रांनो, माहित आहे का, जसं आपण आपल्या देशातील काही नागरिकांना आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे, त्याच पद्धतीने आपल्या शरीरातील बाकीच्या सर्व पेशी मिळून आपल्या शरीराची संरक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे, त्यालाच आपण पांढऱ्या रक्तपेशी म्हणत असतो. पांढऱ्या रक्तपेशीचं काम काय आहे? पांढऱ्या रक्तपेशीचं कार्य आहे आपल्या शरीराचं संरक्षण करणे. आता आपल्या शरीराचं संरक्षण करणे, पण सर कोणापासून करणे व काय पाकिस्तान पासून संरक्षण करणे का? नाही, तर आपल्या शरीराला या शत्रू व्यतिरिक्त आपल्या डोळ्याने न दिसणारे पण असंख्य शत्रू असतात राजा. उदाहरणामध्ये काही बॅक्टेरिया, काही व्हायरस, काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्याला दुखापत निर्माण करू शकतात. आणि अशा प्रकारे या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, या जीवाणू, या विषाणूंपासून तसेच अन्य मायक्रो ऑर्गॅनिझम पासून शरीराच्या संरक्षणाची जबाबदारी जर कोणाला दिली असेल तर पांढऱ्या रक्तपेशीला दिलेली आहे. आता पांढऱ्या रक्तपेशीच्या बाबतीत जर बघितलं, काय काम आहे? शरीराचं संरक्षण करणे. म्हणजे आणखी काय काम करतं रे? शरीरातून येणाऱ्या जीवाणूला मारण्याचं काम करणे. जीवाणूंना काय करणे? मारणे. टू किल द बॅक्टेरियाज. आपल्या शरीरात जर एखादा जीवाणू प्रवेश केला, त्याला मारण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतं? व्हाईट ब्लड सेल, yani पांढऱ्या रक्तपेशी काय आहे हे काम करत असतात. आता बघा, काय आहे? शरीराचं संरक्षण करणे, जीवाणूंना मारणे, हे काम आहे पांढऱ्या रक्तपेशीचं. आणखी जर बघितलं सर, त्यांचा आकार कसा असतो तर पांढऱ्या रक्तपेशीचा आकार हा निश्चित नसतो रे. आकार हा निश्चित नसतो. या पांढऱ्या रक्तपेशी आकार सारखं बदलत असतात. या पांढऱ्या रक्तपेशीला केंद्रक वगैरे आढळत नाही, यांचं केंद्रक नसतो मित्रांनो. केंद्रक काय आहे? नसतो. आणि जेव्हा हे केंद्रक नसतो कोणाला? पांढऱ्या रक्तपेशीला. सॉरी, केंद्रक असतो रे, चुकलं. केंद्रक ह्याच्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रक्तपेशीमध्ये न्यूक्लियस आढळताना दिसतो, केंद्रक असतो. लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक नसतो. आता बघा पुढचं पॉइंट काय म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या. या व्हाईट ब्लड सेलचं जर प्रमाण वाढलं, पांढऱ्या रक्तपेशीचं प्रमाण जर वाढला तर मित्रांनो माहित आहे का, या कारणामुळेच ब्लड कॅन्सर होतो. तुम्ही ऐकलं असेल, ब्लड कॅन्सर म्हणजे पांढऱ्या रक्तपेशीचं प्रमाण रक्तामध्ये वाढणे. किती? जर 2 लाख घनमिमी याच्यापेक्षा जर जास्त झाल्या तर आपल्याला ब्लड कॅन्सर होतो. मग सर 2 लाख पेक्षा जास्त झालं तर ब्लड कॅन्सर होतो. मग आपल्या शरीरात योग्यरित्या किती असतात? आपल्या शरीरात या पांढऱ्या रक्तपेशीचं प्रमाण हे 8 ते जवळपास 10,000च्या जवळपास असतं. आणि जर एवढं प्रमाण एखाद्या व्यक्तीच्या शरीरात असेल तर समजायचं त्या व्यक्तीचं शरीर हा संरक्षित आहे. आणि या पांढऱ्या रक्तपेशीचं प्रमाण वाढलं तरी आपल्याला ताप येतं आणि कमी झालं तरी ताप येतं. वाढलं तर ताप काय येतो? जेव्हा या पांढऱ्या रक्तपेशीचं प्रमाण वाढेल तेव्हा या पेशी आपल्या दुसऱ्या चांगल्या पेशीला मारायला सुरुवात करून टाकतात. आणि प्रमाण कमी झालं तर संरक्षण कमी होऊन जातं आणि यानंतर बाहेरून येणारे जीवाणू आपल्याला मारू शकतात. तर अशा प्रकारे हे तुम्हाला पांढऱ्या रक्तपेशी काय आहे हे तुम्हाला समजून गेलं असेल व्यवस्थित पद्धतीने, काय असणार आहे आणि कसं असणार आहे. आता शेवटची पेशी आहे त्याला आपण रक्तपटिका म्हणत असतो किंवा त्याला प्लेटलेट्स म्हणतो. ह्याचं कार्य काय? ह्याचं कार्य शरीरात रक्त गोठणे असतं. शरीरात काय आहे? रक्त घोटणे. हे जर कोणाचं कार्य असेल तर कोणाचं? प्लेटलेट्स. जसं उदाहरणामध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणी चाकू लागला आणि तिथून रक्त सांडायला लागलं टपटप अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी कालांतराने रक्त गोठला जातो, तर त्या ठिकाणी रक्त गोठण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतं माहित आहे का? ही रक्तपटिका करते. हे जर शरीरात नसलं असतं ना तर आपल्या शरीरात इंटरनल ब्लडिंग होऊन व्यक्तीचं मृत्यू होऊ शकतो. मग एवढी महत्वाची जबाबदारी ही प्लेटलेट्स पूर्ण करत असते. आता याच्या बाबतीत आणखी जर सांगायचं म्हटलं तर डेंग्यू नावाचा जो आजार आहे, या डेंग्यू नावाच्या आजारामध्ये ह्याची संख्या कमी होऊन जाते आणि या कारणामुळे तो पेशंटच्या शरीरात आतून ब्लड काय बाहेर यायला लागतो आणि त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही रक्तपटिका प्लेटलेट्स आहे. यानंतर जर बघितलं काम काय याचं? रक्त गोठणे. विचारतात शरीरात रक्त गोठण्याचं काम कोण करतं तर प्लेटलेट्स करत असतं. आता बघा दुसरे एक अवयव आहे आपल्या शरीरात, याला आपण हृदय म्हणत असतो.
काय काम करतो रे? हृदय जर बघितलं रक्त पंप करण्याचं काम करतं, बस एवढं त्याचं कार्य आहे. रक्ताला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी मित्रांनो माहित आहे का, जी मशीन वापरली जाते त्याला हृदय म्हणत असतो. जसं विहिरीतून पाणी शेतापर्यंत आणण्यासाठी जसं पाण्याच्या मोटरचं काम करत असतो, त्याच पद्धतीने आपल्या शरीरात रक्ताची जी मोटर आहे, ज्या रक्ताला पाठवण्याचं काम करते, त्या रक्ताच्या मोटरलाच आपण हृदय किंवा त्याला हार्ट म्हणत असतो. ज्याचं काम आहे रक्ताला शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पंपिंग करून काय करणे, पाठवणे. आता बघा हा असणार आहे. यानंतर जर बघितलं या हृदयाचं वजन किती आहे, तर 250 ते 300 ग्रॅम आहे आणि काही पुस्तकामध्ये 360 ग्रॅम दिलंय. तर अप्रॉक्सिमेट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, 360 ग्रॅम स्टेट बोर्ड मधला डेटाबेस आहे, मॅक्झिमम ठिकाणी तोच आहे. तर एवढं वजन आहे, कोणाचं माहित आहे का, हृदयाचं. आणखी जर बघितलं कार्य काय करतं, रक्त पंप करतं. आता हृदयाचं जर तुम्ही डायग्राम बघितलं तर मी एक रफ चार्ट काढून दाखवतो तुम्हाला. हृदयात एकूण 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना अलिंद म्हणत असतो, वरच्या 2 कप्प्यांना आपण अलिंद म्हणत असतो आणि खालच्या 2 कप्प्यांना आपण निलय म्हणत असतो. अशा प्रकारे लक्षात राहू द्या, एकूण हृदयामध्ये 4 कप्प्यांचा समावेश होतो. वरच्या 2 कप्प्यांना अलिंद आणि खालच्या 2 कप्प्यांना निलय म्हणत असतो. हृदयाचं काम रक्त पंप करून पाठवणे असतं. हृदय आपलं कधीही मित्रा माहित आहे का, रक्ताचं शुद्धीकरण करत नाही. हृदय कधी दुसऱ्या हृदयाचा विचार करत नाही. हे तुझी मानसिकता आहे. तुला वाटतं की तू हृदय दुसऱ्या हृदयाचा विचार करतोय काय, की नाही, रॉंग नंबर लावून राहिलं. हृदयाचं विचार करण्याचं, हृदयाचं प्रेमाचं, हृदयाचं तिरस्काराचं, हृदयाचं आवडचं, हृदयाचं इमोशनलचं, हृदयाचं भावनेशी काही संबंध नाहीये. विनाकारण त्याला ब्लेम नको करू, त्याचं लई कामात बिझी आहे. तू विनाकारण त्याला आगाऊ काम लावत जाऊ नको. मग बघा अशा प्रकारे हृदयाची जनरल माहिती एवढं लक्षात घ्या. रक्त पंप करतं, 4 कप्पे असतात, वरचे 2 आलिंद आणि वरचे 2 आलिंद आणि खालचे 2 निलय. वजन 250 ते 300 ग्रॅमच्या जवळपास असते. एवढं सफिशियंट आहे सरळ सेवेला विचारले जाणारे प्रश्न. आता बघा यानंतर जर बघितलं हृदयाची रचना झाल्यानंतर पुढचं पॉइंट काय आहे, पुढचं पॉइंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे असणार आहे. बघा अशा प्रकारे काय आहे, हृदय असतात. हे वरचे 2 कप्पे आहेत, हा पहिला हा दुसरा. या दोन्ही कप्प्यांना अलिंद म्हणत असतो आणि खालचे हे 2 कप्पे असतात, या दोघांनाही निलय म्हणत असतो. आणि रक्त शरीरातून गोळा करून शुद्धीकरणासाठी पाठवण्याचं काम असतं. आता बघा हृदयाचा ठोका म्हणजे काय रे, हृदयाचा ठोका म्हणजे एकदा हृदयाचं अंकुंचन व एकदा प्रसरण, या पद्धतीने एक सायकलला आपण हृदयाचा एक ठोका म्हणतो. जसं बलून आहे, बलूनला एकदा दाबलो आणि एकदा वरती घेऊन आलो तर या पूर्ण एक सायकलला हृदयाचा एक ठोका म्हणतो. हृदय एकदा अंकुंचन आणि प्रसरण या सायकलला एक ठोका म्हणून ओळखलं जातं. आता बघ मित्रा, महत्वाचं आहे, एक ठोका पडण्यासाठी 0.8 किती 8 सेकंदाचा कालावधी लागतो. एक ठोका पडण्यासाठी किती 0.8. एका मिनिटामध्ये नॉर्मल व्यक्ती 72 ठोके निर्माण करतं, 72. आणि जेव्हा तू झोपेत असतो ना राजा, झोपेत असतो तेव्हा एका मिनिटामध्ये तुझे हृदयाचे 55 ठोके पडत असतात. जेव्हा एखादं वय झालेलं वृद्ध व्यक्ती असतो ना, हा वृद्ध व्यक्ती एका मिनिटामध्ये 60 ठोके निर्माण करतं. आणि यानंतर जर बघितलं लहान मुलं जे असतात त्यांच्यात हृदयाचे ठोके जास्त पडतात, 120 ते 160 ठोके एका मिनिटामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतात. तर पेपरमध्ये हे विचारू शकतात, एक ठोका किती सेकंदामध्ये पडतो. एका मिनिटामध्ये 72 ठोके निर्माण केलं जातं. झोपेत व्यक्ती असेल तर 55 ठोके तयार करत असतं. वृद्ध व्यक्ती 60 ठोके निर्माण करतं. लहान मुलं काय रे 120 ते 160 ठोके काय आहे निर्माण करत असतात. आता जसा हा ठोका निर्माण होईल हृदयाचा, तर ह्याच्यातून रक्त बाहेर पडत असतो. जसं हवा आपण पंपनी मारतो ना, जसं दाबलो हवा बाहेर पडते की नाही, त्या पद्धतीने हा हृदय जसं अंकुंचन पावेल ह्याच्यातून रक्त बाहेर फेकलं जातं. किती रक्त बाहेर फेकलं जातं, किती रक्त बाहेर फेकलं जातं, तर बघा आता किती रक्त बाहेर फेकलं जातं. तर या ठिकाणी समजून घ्या, जर एक ठोका पडला ना राजा, तर एक ठोका पडलं तर त्याच्यातून हृदयातून 70 ml रक्त बाहेर फेकलं जातं. एका मिनिटामध्ये किती, तर 5 लिटर एवढं रक्त काय आहे बाहेर फेकलं जातं. एका ठोक्याच्या वेळेस किती, तर तो आहे 70 ml आणि एका मिनिटामध्ये किती, तर 5 लिटर रक्त हृदयातून बाहेर फेकलं जातं. आणि हे कोण करत असतो, हृदय काम करत असतो. क्लिअर आहे. आता यानंतर बघा, जर बघितलं जेव्हा हृदयातून रक्त बाहेर पडतं
तेव्हा तो रक्तवाहिन्यातून जातो आणि अशा प्रकारे आपल्या शरीरात वेगवेगळ्या रक्तवाहिनी असते. त्याच्यापैकी एक रक्तवाहिनी असते ज्या रक्तवाहिनीला आपण धमनी म्हणत असतो, ज्या रक्तवाहिनीला आपण आर्टरी म्हणत असतो इंग्रजीतून मित्रांनो. आणि या आर्टरी मधून या धमनीमधून जेव्हा रक्त जातं तर हा रक्त दोन्ही बाजूला या धमनींच्या भित्तिकेवर दाब निर्माण करत असतो आणि या रक्ताने निर्माण केलेल्या दाबालाच आपण ब्लड प्रेशर म्हणतो. यालाच आपण काय रक्तदाब म्हणतो. प्रश्न विचारला जाईल रक्तदाब कशावर मोजला जातो तर धमनी नावाच्या रक्तवाहिन्याच्या वरती मोजला जातो, हे लक्षात राहू द्या. आता नॉर्मली व्यक्तीचा रक्तदाब किती असतं तर 2 प्रकारचा रक्तदाब असतो मित्रा. 2 प्रकारचा रक्तदाब असतो. वरचा रक्तदाब 120 असतं, खालचा रक्तदाब 80 mmHg एवढा असतो. मग आता बघा रक्तदाब mmHg या एककामध्ये मोजलं जातं. जेव्हा हृदय अंकुंचन पावतो आणि रक्त बाहेर फेकतो तेव्हा रक्तवाहिन्यामध्ये 120 mmHg एवढं दाब निर्माण होतं रक्ताचं. आणि जेव्हा तो प्रसरण पावतो आणि रक्त कमी जातं रक्तवाहिन्यातून तेव्हा 80. म्हणून एका हेल्दी हृदयातून बाहेर जाणाऱ्या रक्ताचा रक्तदाब किती तर मित्रांनो माहित आहे का 120 भागिले काय आहे 80 असतं. आणि अशा प्रकारे काय माहित आहे का रक्तदाब आपण काय मोजत असतो कोरल इथपर्यंत. तर अशा प्रकारे ब्लड प्रेशर पण तुम्हाला कळालं किती असणार आहे, कोणत्या रक्तवाहिन्यावर मोजायचं असतं हे पण तुम्हाला समजलं. यानंतर हृदयाच्या संबंधित आजार कोणकोणते तर मित्रांनो माहित आहे का हार्ट अटॅक हा काय आहे तर हार्ट अटॅक हा जर बघितलं तर हृदयाच्या संबंधित असणारा आजार आहे. यामध्ये हृदयाचं कार्य विस्कळीत होतं, हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे हृदय हळूहळू बंद पडायला लागतो. यालाच आपण हार्ट अटॅक म्हणत असतो. हार्ट अटॅक तपासण्यासाठी ईसीजी काढलं जातं. ईसीजी हा कशाच्या संबंधित आहे तर हा हृदयाच्या संबंधित आहे, लक्षात राहू द्या. त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणत असतो, ज्याद्वारे हृदयाचं कार्य व्यवस्थित चालतोय की नाही चालतोय हे तपासलं जातं. आणि जर ट्रीटमेंट करायचं म्हटलं तर एक आणखी अँजिओप्लास्टी केली जाते. अँजिओप्लास्टी केली जाते तर अँजिओप्लास्टी ही ट्रीटमेंट कशाच्या बाबतीत आहे हृदयाच्या बाबतीत आहे. यानंतर बायपास सर्जरी केलं जातं. बायपास सर्जरी पण मला सांगा कशाच्या बाबतीत आहे तर हृदयाच्या बाबतीत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण म्हणू शकतो हृदयाच्या बाबतीत असणारा डेटाबेस आहे. कळतं इथपर्यंत. इथं बघा ईसीजी अशा प्रकारे तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला असाल ना रे, पेशंट झोपलेला असतो, स्क्रीनवरती पीक 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 आवाज येत असते. पेशंटला माहित आहे ही रेषा जोपर्यंत वाकडी तिकडी चालू आहे खाली वाकडं तिकडं झोपलेलं जिवंत असणार आहे. जर ही रेषा सरळ झाली तर झोपलेलं पण सरळ होऊन जाईल. तर त्याला ईसीजी म्हणत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर बघा जर बघितलं पुढचं पॉईंट काय आहे, पुढचं पॉईंट काय आहे तर पुढचं पॉईंट आहे रक्तवाहिन्या. आपल्या शरीरात जो रक्ताचं वहन करणाऱ्या रक्तवाहिन्यांची लांबी 97 ते 98 हजार किलोमीटर आहे. 97 ते 98 हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये निसर्गाने दिलेल्या आहेत. विचार करा. आणि या 97 ते 98 हजार किलोमीटर लांबीमधून रक्त दररोज वहन होत असतो कितीतरी वेळेस. आता जर बघितलं रक्तवाहिन्या 3 प्रकारच्या असतात रे. सगळ्यात पहिली असते धमनी, यानंतर जर बघितलं असते शीर आणि यानंतर तिसरी असते केशवाहिनी. तर अशा प्रकारे ही 3 रक्तवाहिनी असतात. धमनी जर बघितलं, धमनी या शुद्ध रक्ताचं वहन करतात. धमनी या काय आहे शुद्ध रक्ताचे काय आहे वहन करतात धमन्या. यानंतर दुसरं पॉइंट काय रे, हे खोलवर असतात. आपल्यावरती दिसणाऱ्या धमन्या नसतात, या वरती दिसणाऱ्या शिरा असतात आणि शिरा या अशुद्ध रक्ताचं वहन करतात. अशुद्ध रक्त जो आहे ना, अशुद्ध रक्ताचं वहन करण्याचं काम कोण करतं शीर. आणि हे वरती असतात, दिसतात आपल्याला. एखाद्याच्या शरीरात अशा निळ्या रंगाची दिसते ना ती शीर असते ज्याच्यात अशुद्ध रक्त असतं. धमनी खाली असते, खोल असते, जाड असते, मजबूत असते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर रक्तदाब जास्त असतो आणि त्याच्यामध्ये काय शुद्ध रक्त काय आहे पाठवलं जातात. आणि धमनी आणि शीर या दोघांनाही जोडण्याचं काम केशवाहिनी नावाची पातळ एक काय रक्तवाहिनी करत असते. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि यानंतर जर बघितलं ही जी धमनी आहे ना प्रतिपर्यंत धमनीवरच रक्तदाब मोजला जातो. ती लवकर तुटत नाही, मजबूत असते आणि एकदा ती तुटली की मग रक्ताचा फ्लो थांबत नाही बाहेर पडणारा. तर अशा प्रकारे 3 प्रकारच्या रक्तवाहिनी आहेत. सगळ्यात वरती दिसणारी शीर आहे. सगळ्यात जास्त रक्तदाब जर कोणामध्ये असेल तर ती धमनीमध्ये असतं, ज्याच्यावरती आपण रक्तदाब मोजत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे ही रक्तवाहिनी तुम्हाला समजून गेली असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता आपण दुसरं पॉइंट बघूया मानवी शरीराचं. तो म्हणजे काय बघायचंय बघा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो
आपल्याला आता पचन संस्थेच्या बाबतीत बघायचं किंवा आणखी काही ऑर्गन आहेत शरीरात ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ऐका. बघा, आणखी काही ऑर्गनच्या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. रक्ताबद्दल कळालं तुम्हाला, हृदयाला बद्दल कळालं आणि आपल्या शरीरातील रक्तवाहिन्याबद्दल पण तुम्हाला समजलेलं आहे. आणखी या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला काय बघायचंय माहिती आहे का? पचन संस्था. पचन संस्थेचं काम काय रे? बाहेरून जे अन्न खातो ना त्याला डायरेक्ट वापरता येत नाही. पहिले त्याचे तुकडे करावं लागतं बारीक बारीक बारीक. जसं आपण बाहेरून आलेला भाजीपाला डायरेक्ट खातो का? पहिले शिजवतो नंतर खातो. त्याच पद्धतीने आपण खात असलेले अन्नाचे पुन्हा बारीक बारीक तुकड्यात रूपांतर करण्याचं काम या संस्थेकडे आहे. याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. या संस्थेमध्ये वेगवेगळे घटक असतात. कोणकोणते घटक असतात? एक आहे अन्ननलिका. अन्ननलिका काय असणार आहे रे? अन्ननलिका आपल्या शरीरात लांब पाईप आहे. लांब पाईप आहे आणि त्या अन्ननलिकेमध्ये बाहेरून खात असलेलं अन्न पाठवलं जातं आणि नंतर त्या अन्नाचं काय केलं जातं? पचन केलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता अन्ननलिका एकूण किती फीट लांबीची आहे? 32 फीट लांबीची अन्ननलिका आपल्या शरीरात आहे. विचारलं जातं मानवी शरीराची अन्ननलिका किती लांबीची आहे? 32 फूट लांबीची अन्ननलिका असणार आहे. एलिमेंटरी कॅनल म्हणतो. या अन्ननलिकेचे वेगवेगळे भाग पडत असतात. सगळ्यात पहिलं अन्ननलिकेचा भाग माउथ यांनी आपलं तोंड असतं मित्रांनो. आणि या माउथच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. बघा, माउथ मध्ये काय रे? माउथ हा पहिला भाग आहे ज्याद्वारे अन्न काय केलं जातं? ग्रहण केलं जातं. ग्रहण केलं जातं माउथद्वारे. माउथचं कार्य काय आहे? अन्नाला बारीक करणे थोडंफार, त्यानं बोलणे आहे. अन्न शरीरात घेण्यासाठी एंट्रन्स पॉइंट आपला हा माउथ आहे. हे लक्षात राहू द्या. आता बघा, जर बघितलं माउथ मध्ये पहिलं भाग जर कोण येत असेल तर दात येतं. दाताचं कार्य काय आहे रे विचारलं तर अन्न चावणे. अन्न चावणे हे दाताचं कार्य लक्षात राहू द्या. माणसाच्या आयुष्यात एकूण किती दाते येतात? तर माणसाच्या आयुष्यात एकूण 52 दाते येतात. असा प्रश्नाचं उत्तर द्या. कळालं? दुसरी गोष्ट मला सांगा, हे 52 दात माणसाच्या आयुष्यात येतात आणि अन्न चावण्याचं काम करतात. त्यांचं वर्गीकरण 2 गटात, दुधाचे दात आणि नंतर मला सांगा कायमचे दात. अशा प्रकारे या 52 दातांचं वर्गीकरण 2 गटात करतो. मुलगा जन्मल्याच्या नंतर पहिल्यांदा दुधाचे दात येतात, नंतर कायमचे दात येत असतात. समजलं? पहिले दुधाचे दात येतात, नंतर कायमचे दात आपल्याला येताना दिसतात. आता दुधाचे दात किती येतात रे? तर एकूण 52 पैकी दुधाचे दात जे आहेत यांची संख्या किती आहे? तर दुधाच्या दातांची संख्या 20 आहे. तर जर विचारलं दुधाचे दात किती येत असतात तर लहान मुलांमध्ये एकूण 20 दात येत असतात. कधी येत असतात रे? 6 ते 8 महिन्यादरम्यान हे यायला सुरुवात होतात आणि जवळपास 2 वर्षानंतर काय आहे? पूर्ण 20 दात आपल्याला येताना आलेले दिसतात. आता 20 दात हे एकूण 4 प्रकारचे असतात राजा. सगळे दात बघा ना, तुझे दात समेत करे कधी आरशात बघ, तुझे दात सारखे आहेत का? नाही. तर 4 प्रकारचे दात असतात. बघा, पट्टासीचे दात म्हणजे हे समोरचे दात आहेत. बघा, तू एखाद्याला जेव्हा म्हणतोस ना मारून दात पाडेल म्हणून, तू कोणत्या दाताबद्दल बोलतोस? समोरच्या. मारल्या समोरचे पडतात. म्हणजे समोरचे जे दात असतात एकदम, त्याला आपण पट्टासीचे दात म्हणतो. हे बघा, हे दिसत असलं सश्यासारखं. लहान मुलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेज निर्माण होतं आणि जर त्याला चावायचं असेल, एखाद्याला आक्रमण करायचं असेल तर त्याचाच वापर करतो राजा. त्याच्या कैचीत जर असं सापडलं बोट की विषय संपलं, बोट संपलं समजायचं. ते दाताला पट्टासीचे दात म्हणतो. हे आणि आपल्या दाताचे 2 संच आहे. हा वरचा संच आहे आणि हा खालचा संच आहे. यानुसार जर बघितलं तर पट्टासीचे दात वरील संचात 4 आणि खालील संचात 4 असतं. त्यानंतर जसे पट्टासीचे दात हे समोरचे साईडचे तीक्ष्ण असे सुळे दात असतात. वरील संचात 2 आणि खालील संचात 2 असतात. उपदाडा लहान मुलांमध्ये नसतात रे. उपदाडा लहान मुलांमध्ये नसतात म्हणून 0 घेतो. आणि दाडा वरील संचात 4 आणि खालील संचात 4 असतात. अशा प्रकारे वरील संचामध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का 10 दात आणि खालील संचामध्ये 10 असे 20 दात लहान मुलांमध्ये येताना दिसतात. परंतु बघा, म्हणजे याचा अर्थ बघा, संख्या जर म्हटलं वरील संचात पट्टासीचे 4, सुळे दात 2, उपदाडा 0 आणि दाडा 4. खालील संचात बघा, पट्टासीचे दात समोरचे 2, खालचे, त्यानंतर सुळे दात 2, उपदाडा 0 आणि दाडा किती? 4. ही संख्या झाली. पण जर सूत्र विचारलं लहान मुलांमध्ये
लहान मुलांमध्ये दुधाच्या दातांचं सूत्र काय आहे, तर सूत्रांमध्ये कधी अर्धा जबडा बघितला जातो. या कारणामुळे पूर्ण दातांची संख्या घ्यायची गरज नाही, निम्मी निम्मी करायची. निम्मी केलं तर 4च्या जागेवर 2 झालं, 2च्या जागेवर 1 झालं, 0 आणि 4च्या जागेवर पुन्हा 2 झालं. सेम तसे 2 1 0 2 हे लहान मुलांमध्ये दातांच्या संचांचा सूत्र आहे, लक्षात राहू द्या. आता जेव्हा हे मुलगा हळूहळू मोठं व्हायला लागतो तर 7-8 वर्षाच्या दरम्यान हे दुधाचे दात पडायला लागतात, नंतर कायमचे दात येत असतात. आणि कायमचे प्रौढ मानवातील जे दात आहेत त्यांची संख्या किती आहे, तर माणसाच्या आयुष्यात कायमचे दात 32 येत असतात, दुधाचे 20 आणि हे नंतर कायमचे 32. अशा टोटल मिळून किती 52 दात असतात मित्रांनो. आता हे बघा, दुधाच्या दातामध्ये पटासीचे दात पण वरील 4 खाली 4 असतात, सुळे दात वरील 2 खालील 2 असतात, उपदाडा वरील 4 खाली 4 असतात आणि दाडा वरील 6 खाली 6 असतात. तर अशा प्रकारे काय आहे, हे कायमच्या दातांच्या बाबतीत आहे. जर सूत्र विचारलं तर काय लिहायचं सर, सूत्र बघा वरती जर बघितलं तर 2 1 2 3 आणि खाली पण 2 1 2 3 हा सूत्र लक्षात राहू द्या. अशा प्रकारे कायमच्या दातांचं संचांचं सूत्र आहे, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, यानंतर जर बघितलं जिभेचं काय कार्य आहे, तर जिभेचं कार्य आहे अन्नाची चव ओळखणे. राजा, अन्नाची काय ओळखणे, चव ओळखणे. आणि चव कळते म्हणून तर मित्रा माहित आहे का, दुसऱ्याच्या लग्नात 50-50 गुलाबजामुन खातोस. जर चवच कळाली नसती तर दुसऱ्याच्या लग्नात 50 गुलाबजामुन खाऊ शकला असतात का. आणि चव ओळखून देणारा जर कोणता अवयव असेल तर त्याला जीभ म्हणत असतो, जे अन्नाची चव ओळखते. कसं ओळखते सर, तर अन्नाची चव ओळखत असताना बघा, जीभ जो आहे ह्या जिभेवर स्वादकलिका असतात, स्वादकलिका ज्याला आपण टेस्ट बड म्हणत असतो. आणि या स्वादकलिका नावाच्या पेशी हे अन्नाची चव ओळखण्याचं काम करतात. जिभेवर वेगवेगळ्या भागात चव वेगवेगळी मिळत असते बघा. कोणकोणत्या भागाला जर बघितलं, समोर जिभेच्या समोरच्या टोकाला आपल्याला गोड चव कळते समोरच्या बाजूला. यानंतर जर बघितलं, मागील बाजूस जर बघितलं, जिभेच्या मागील बाजूस, मागे जिथं जीभ जोडलेली आहे बघा, मागील बाजू जर बघितलं तर आपल्याला कडू चव कळते. आणि दोन्ही बाजूला आपल्याला जर बघितलं तर आंबट आणि खारट चव समजून येते, ही लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे बघा, जिभेच्या समोरच्या बाजूला गोड चव कळते. यानंतर जिभेच्या पाठीमागील बाजूला जर बघितलं तर कोणती चव कळते, कडू. आणि दोन्ही टोकाला हे आंबट आणि खारट चव कळत असते. ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारतं, स्वादकलिका कुठं असतं, जिभेचं कार्य काय असतो, हे लक्षात राहू द्या. जेवढं इंट्रोडक्शन लागणार आहे तेवढंच देतो, जास्त डिटेल घेत नाही. लाळ काय करते रे, लाळ ग्रंथी लाळ तयार करते. लाळ ग्रंथी असतात, त्याचं काम आहे लाळ काय करणे रे, तयार करणे, लाळ तयार करणे. लाळ ही काय असते, लाळ ही आम्लारी असते, हे लक्षात राहू द्या. नैसर्गिकपणे लाळ ही आम्लारी असते, ज्याचं पीएच हा 6.8च्या जवळपास असतो. कोरेलं, लाळ ही आम्लारी असतं आणि ज्याचं पीएच 6.8च्या जवळपास असतो. आणि लाळ ग्रंथी लाळ तयार करते. एक दिवसाला जर बघितलं तर 1.5 लिटर लाळ तयार केली जाते. एका दिवसाला 1.5 लिटर एवढी लाळेची काय आहे, निर्मिती केली जाते. आणि ही लाळ काय काम करते, ही लाळ अन्नाला ओला करते. अन्नाला काय करणे, ओला करणे, यानी त्याला मॉइस्ट करणे आणि पुढे पाठवणे, हे काम कोणाचं आहे, लाळ ग्रंथीमधून तयार होणाऱ्या लाळेचं आहे. क्लिअर इथपर्यंत. या लाळेमध्ये एक रसायन असतो, एक विकर असतो आणि त्या विकराचं नाव आहे सेल्युलेज. सेल्युलेज आहे. आणि हा सेल्युलेज काय करत असतो, तर सेल्युलेज नाही, काय म्हणतो आपण त्याला, टायलिन. याच्यामध्ये एक विकर असतो ज्याचं नाव आहे टायलिन. आणि टायलिन काय करत असतं, अन्नाचं पचन करत असतं. खास करून कर्बोदक या अन्नाचं पचन करण्याचं काम करतो हा टायलिन नावाचा विकर, ज्याला अमायलेज पण म्हणतो, जो आपल्या माउथ मध्ये असतो, जो खास करून कर्बोदक यानी ज्वारी, बाजरी, गहू, मका खातो ना, त्याचं पचन करण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे लाळेच्या बाबतीत कळालं असेल किती असणार आहे, आम्ल की आम्लारी. आता लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी वगैरे ते महत्वाचे नाहीत. आता बघा, यानंतर घसा. आता हा जो घसा आहे, हा घसा अन्न पण पाठवण्याचं काम करतो आणि हवा पण पाठवण्याचं काम करतो. तर माउथ, तोंडाचा भाग सोडल्यानंतर, तोंडाचा भाग संपल्यानंतर जो काही पाईप आहे पुढचं, त्या पाईपला आपण म्हणत असतो घसा. या पाईप मध्ये अन्न पण प्रेझेंट असतं आणि या पाईप मध्ये हवा पण प्रेझेंट असते.
आणि या पाईप मधूनच अन्न तसेच हवेला पुढं पाठवलं जातं. बस एवढं लक्षात घ्या. बाकी दुसरं घशाच्या बाबतीत काही नाहीये. सर घसा बसला असं काही नाहीये. आता बघा या घशालाच लागून खाली एक बॉक्स असतो अशा पद्धतीनं. त्या बॉक्सला कंठ म्हणत असतो. आणि कंठ काय करतो रे? कंठ हा आवाज निर्मिती करत असतो. आवाज निर्मिती करतो. या कारणामुळे या कंठाला साऊंड बॉक्स म्हणत असतो. याला आवाजाचा डब्बा म्हणतो, जो घशाच्या शेवटी प्रेझेंट असतो साईडला थोडं. तर अशा प्रकारे कंठाबद्दल लक्षात घ्या. आवाजाची निर्मिती करतं, त्याला साऊंड बॉक्स म्हणत असतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो आवाजाची निर्मिती करतो हे आहे घसा. घशाच्या नंतर बघा जठर आहे. जठरच्या बाबतीत जर बघितलं तर जठराचा आकार कसा आहे? जठराचा आकार हा जे सारखा आहे. अशा प्रकारे हा जठर आहे. या जठराचा आकार जे सारखा आहे. या जठरामध्ये ऍसिड प्रेझेंट असतो रे. ऍसिड प्रेझेंट असतो. कोणतं? HCl. आणि जर जठरात HClचं प्रमाण वाढलं यालाच आपण ऍसिडिटी होणे म्हणत असतो. यालाच आपण काय? ऍसिडिटी होणे म्हणत असतो. आणि हा ऍसिड या जठरात अन्नाच्या पचनासाठी मदत करत असतं. अन्नाचं काय करण्यासाठी? पचन करण्यासाठी मदत करण्याचं काम हे जठर करत असतो. जठरात वेगवेगळे रसायन असतात आणि जठरात प्रथिनेचं पचन होतं. प्रथिन नावाचा जो अन्न खातो ना आपण, जो कशामध्ये असतो रे? कडधान्यांमध्ये असतो. आणि त्याचं पचन करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? जठराकडे. आणि त्याचा आकार जे सारखा आहे. आता बघा या मानवाच्या जठरामध्ये पाला पाचोळा पचन होत नाही. पाला पाचोळा याचं पचन होत नाही. का होत नाही? कारण की पाला पाचोळ्याला पचवण्यासाठी असणारा रसायन आपल्या जठरामध्ये नसतो मित्रा. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हे कळालं असेल जठराच्या बाबतीत. यानंतर बघा, यानंतर पुढचं पॉईंट जर बघितलं तर कोणतं असणार आहे? तर तो असणार आहे बघा लहान आतडे. लहान आतडेला लहान आतडे का म्हणतात? कारण त्याचं डायमीटर खूप कमी आहे. नाहीतर लांबी सर्वात जास्त आहे त्याची. लहान आतड्याची लांबी 5 ते 6 मीटरच्या जवळपास असते. यानंतर लहान आतड्यामध्ये अन्नाचं सर्वात जास्त पचन होतं. तसेच अन्नाचं सर्वात जास्त रक्तामध्ये शोषण जर कुठं होत असेल तर कुठं होतो? लहान आतड्यामध्ये. लहान आतड्यामध्ये जर बघितलं 6 मीटर लांबी आहे. 3 भागात लहान आतडे विभागलेले आहेत. पहिलं भाग आहे आद्यांत्र, दुसरं भाग आहे मध्यांत्र आणि तिसरं भाग आहे शेषांत्र. तर अशा प्रकारे या 3 भागामध्ये हे काय आहे? विभागलेलं आहे. आद्यांत्रामध्ये लहान आतड्याचा जो सुरुवातीचा भाग आहे आद्यांत्र, त्याच्यामध्ये अन्नाचं पचन होतं. आणि शेवटचा भाग जो शेषांत्र, त्यामध्ये अन्नाचं शोषण होऊन रक्तात टाकले जातात. तर जर विचारलं काय असणार आहे आणि सर्वात जास्त मोठा लहान आतड्याचा भाग कोणतं? लांब, तर तो शेषांत्र आहे. आणि अन्नाचं पचन सर्वात जास्त कुठं? तर तो आद्यांत्रामध्ये होताना दिसतो. मध्यांत्र हा एक मधला छोटासा भाग आहे. तर अशा प्रकारे लांबी 5 ते 6 मीटर आहे. लहान आतड्यामध्ये सर्वात जास्त अन्नाचं पचन होतं. तसेच अन्न रक्तामध्ये शोषले जातात. हे लक्षात राहू द्या. यानंतर जर हे बघा आद्यांत्र, मध्यांत्र आणि शेषांत्र. यानंतर बघा पुढचं पॉईंट जर बघितलं तर तो कोणता असणार आहे? मोठे आतडे. मोठे आतडे काय रे? मोठ्या आतड्याचा फक्त व्यास मोठा आहे म्हणून त्याला व्यास मोठा आहे म्हणून त्याला मोठे आतडे म्हणतो. आता मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचं पचन होत नाही रे. या पाईपच्या भागामध्ये अन्नाचं पचन होत नाही. म्हणजे जो बाहेरून पाठवलेलं अन्न होतं त्याचं पचन इथं होत नाही. मोठ्या आतड्यामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचं शोषण होतं. पाण्याचं शोषण होतं, पाण्याचं अब्सॉर्प्शन होतं. आणि जर मोठ्या आतड्यात पाण्याचं अब्सॉर्प्शन झालं नाही, शोषण झालं नाही, अशा वेळेस डायरिया होतं. अशा वेळेस द्रव पदार्थाच्या स्वरूपात न पचलेलं अन्न शरीराच्या बाहेर टाकलं जातं. त्याचं कारण म्हणजे काय आहे? जर मोठ्या आतड्यात पाण्याचं शोषण काय आहे? झालं नाही तर. आता बघा या मोठ्या आतड्यालाच अपेंडिक्स जोडलेला असतो रे. जे मोठे आतडे आहेत या मोठ्या आतड्यालाच आपल्याला अपेंडिक्स जोडलेलं दिसतं, जो ऑपरेशन करून नंतर काढावं लागतं. खास करून कोणत्या बाजूला असतो? तर उजव्या बाजूला अपेंडिक्स काय आहे? उजव्या बाजूला अपेंडिक्स जोडलेला असतो. कोणत्या बाजूला? या बाजूला. कोणाला जोडलेला आहे? मोठ्या आतड्याला. बघा या डायग्राम मध्ये जर बघितलं तर इथं छोटसा असं वॉल दिसतो, त्यालाच आपण अपेंडिक्स म्हणत असतो. तर हे अपेंडिक्स जोडलेला असतो. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी हे आहे मोठे आतडे. यानंतर मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाण्याचं शोषण होतं, अन्नाचं शोषण वगैरे होत नाही. फक्त आणि फक्त कशाचं? पाण्याचं शोषण म्हणतोय मी. हे झालं मोठे आतडे. यानंतर न पचलेलं अन्न ऍनसद्वारे बाहेर फेकलं जातं. आता बघा या सगळ्यांमध्ये
काही आपल्या शरीरात अन्य अवयव आहेत जे काम करत असतात, मदत करत असतात. कोणकोणते? स्वादुपिंड. स्वादुपिंड ही एक प्रकारची ग्रंथी आहे आपल्या शरीरातील. सर ग्रंथी काय आहे? ग्रंथी म्हणजे शरीरातील ते अवयव असतात जे वेगवेगळ्या प्रकारची रसायन तयार करण्याची कॅपॅसिटी ठेवतात. आपल्या शरीरातील ते अवयव जे रसायन तयार करतात अशांना आपण जर काय म्हणत असेल तर अशांना आपण काय म्हणतो माहित आहे का? ग्रंथी म्हणून ओळखत असतो. यांना आपण ग्लँड्स म्हणत असतो, ही लक्षात राहू द्या. आणि स्वादुपिंड ही आपल्या शरीरात एक ग्रंथी आहे बघा, मक्याच्या कणासारखी ही ग्रंथी आहे. आणि या ग्रंथीचं काम काय बघा? स्वादुपिंड ही मानवी शरीरातील दुसरी सर्वात मोठी ग्रंथी आहे. दुसरी सर्वात काय आहे? मोठी ग्रंथी म्हणून ओळखली जाते, लक्षात राहू द्या. हे काय करतं रे? स्वादुपिंड हे अन्नाचं पचन करण्यासाठी रसायन तयार करतं. रसायन काय करतं? शरीरात तयार करतं. अन्नाचं पचन करण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांची गरज लागते आणि त्या रसायनाची निर्मितीची जबाबदारी जर कोणावर असेल तर कोणावर असतं माहित आहे का? स्वादुपिंडावर असतं आणि ते रसायन तयार करतात. तसेच बघा शरीरातील साखरेची पातळी, साखरेची जी पातळी नियंत्रित करणारा तुम्ही ऐकला असेल इन्सुलिन नावाचा रसायन. हा इन्सुलिन नावाचा रसायन पण कोण निर्माण करत असेल तर तो निर्माण करणारा अवयव आहे स्वादुपिंड, ज्याला आपण पॅनक्रिया म्हणत असतो. मग तो इन्सुलिन तयार करतं आणि नंतर इन्सुलिन आपल्या रक्तातील जी काही साखरेची पातळी आहे, ग्लुकोजची पातळी आहे, ते नियंत्रित करतं. जर समजा या स्वादुपिंडाला दुखापत जर झालं, दुखापत, तर आपल्याला मधुमेह नावाचा रोग होतो, ज्याला आपण डायबिटीज म्हणत असतो मित्रा. ज्याला आपण काय म्हणतो? डायबिटीज म्हणत असतो, तो असणार आहे. यानंतर आता बघा पुढचं कोण आहे? पुढचं कोण आहे तर आता लिव्हरच्या बाबतीत बघूया की नेमकं लिव्हर काय करणार आहे. लिव्हर काय आहे? यकृत म्हणत असतो, तुझ्या भाषेत त्याला काळीज म्हणतात. काळीज. काय काय पॉइंट आहे बघा लिव्हरच्या बाबतीत? पहिलं पॉइंट आहे ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. सर्वात मोठी काय आहे? ग्रंथी. लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी जर कोण असेल तर लिव्हर असणार आहे. या व्यतिरिक्त हे काय रे? वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती करतं. हे काय करतं? वेगवेगळे रसायन तयार करतं. रसायन काय करतं? तयार करतं. कोण? यकृत. या कारणामुळं याला शरीराचं रासायनिक कारखाना म्हणतात रे. शरीराचं रासायनिक कारखाना विचारलं जाईल. मानवी शरीराचा रासायनिक कारखाना कोणाला म्हणतात तर याचं उत्तर आहे यकृत. यकृत पाठ झालं नाही तर लिव्हर, लिव्हर पाठ झालं नाही तर काळीज पाठ कर. आणखी काय काम करतं बघा? लिव्हर हे पित्तरसाची निर्मिती करतं. पित्तरस निर्माण करणे हे पण जबाबदारी आहे. पित्तरस निर्माण करणे. पित्तरसाची निर्मिती कोण करतं तर हे करत असतो मित्रांनो, माहित आहे का कोण? तर हे निर्माण करतं लिव्हर आणि यकृत. एका दिवसाला जवळपास 1.5 लिटर पित्तरसाची निर्मिती करत असतो आपलं यकृत आणि आपलं लिव्हर करत असतो किती? 1.5 लिटर मित्रांनो. आता बघा खास करून कोणाची निर्मिती करतो रे? हा काळीज जर बघितलं तर पित्तरसाची निर्मिती करतो. आणि पित्तरस काय काम करतं? पित्तरस लहान आतड्यामध्ये अन्नाच्या पचनासाठी मदत करतं. आणि पित्तरस हा आम्ल असतो की आम्लारी? तर पित्तरस हा आम्लारी असतो, ज्याचं पीएच हा 7 पेक्षाही जास्त असतं. हे लक्षात राहू द्या. या व्यतिरिक्त कावीळ जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तर कावीळमध्ये जो व्हायरस आहे तो व्हायरस आपल्या लिव्हरला इन्फेक्शन करतो. आणि लिव्हर मध्ये जर बघितलं तर या कारणामुळे आपल्याला काय आहे? चेहरा वगैरे पिवळा पडताना दिसतो. का? कारण लिव्हर मधून एक रसायन बाहेर पडतं, ज्या कारणामुळे शरीर येलो पडत जातो. कधी पडत असतो? जेव्हा कावीळ नावाचा आजार आपल्याला काय होताना दिसतो. तर अशा प्रकारे सर्वात मोठी ग्रंथी आहे, वेगवेगळं रसायन तयार करण्याचं काम करते म्हणून रासायनिक कारखाना म्हणत असतो. लिव्हर यानी काय? यकृत पित्तरसाची निर्मिती करत असतं. दिवसाला 1.5 ते 2 लिटर तयार करत असतं. कावीळ मध्ये मला सांगा पित्तरस काय आहे? आता पित्तरसाच्या बाबतीत जर बघितलं, पित्तरसाच्या बाबतीत काय रे? मी म्हणलो ना 1 ते 1.5 लिटरच्या जवळपास काय आहे दिवसभरातून निर्माण होतं. पित्तरसाचा रंग बघा, रंग हा पिवळा पण असतो आणि रंग हा हिरवा, या दोघांचाही कॉम्बिनेशन असतो. पिवळा हा बिलिरुबिन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो, हिरवा हा बिलिवर्डिनमुळे. एवढं डिटेल बघायची गरज नाही, एवढंच लक्ष द्या. पित्तरसाचा रंग हा पिवळा आणि हिरवा दोघांचं कॉम्बिनेशन असतो. बस एवढं जरी समजलं तर काय आहे? सफिशियंट होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा हे झालं काय माहित आहे का? जर बघितलं पचन संस्थेच्या बाबतीत असणारा काही फॅक्च्युअल डेटा. मानवी शरीराचे एक पार्ट मी तुम्हाला
कव्हर करत चाललेलो आहे. आता पुढचा एक पॉइंट आहे बघा, ते सांगतो मानवी शरीराच्या बाबतीत, तो म्हणजे शोषणाच्या रिलेटेड आहे. हवा कसा घेतो, हवा कसं बाहेर फेकतो, त्याच्या संबंधित काही फॅक्च्युअल डेटा आहे, ते तेवढं फक्त समजण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं तर ह्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो. जर रिफ्लेक्ट झालं तर ह्याचा फायदा काय आहे, होऊ शकतो की काय आणि कशा प्रकारे असणार आहे म्हणून. श्वसन संस्थेमध्ये बघा, फुफ्फुसाच्या रिलेटेड आहे. फुफ्फुस हा काय काम करत असतो रे, ऑक्सिजन घेणे आणि बाहेर फेकण्याची जबाबदारी कोणाची असते, फुफ्फुसाची असते. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. श्वसन संस्थेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शोषण म्हणजे काय रे, शोषण म्हणजे काय, शोषण म्हणजे अन्नापासून ऊर्जा तयार करणे, याला आपण शोषण म्हणत असतो. आणि अन्नापासून ऊर्जा तयार करण्यासाठी श्वसन संस्था ही काम करत असते. काय आणि कशा प्रकारे असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, श्वसन संस्थेमध्ये दोन काम आहे. एक म्हणजे श्वास स्वच्छवास आणि दुसरं म्हणजे कोणतं, बाह्य शोषण. श्वास स्वच्छवासचा अर्थ आहे ऑक्सिजन घेणे आणि बाह्य शोषणाचा अर्थ आहे बाहेर फेकणे. म्हणजे दोन्ही क्रिया एकत्रित घडत असतात. सगळ्यात पहिल्यांदा श्वास बघूया. श्वास या क्रियेद्वारे हवा शरीरात घेतली जाते. हवा काय आहे, शरीरात घेतली जाते. या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, श्वास घेणे म्हणतो. बाहेरची हवा आतमध्ये घेतली जाते. आता जी बाहेरची हवा आतमध्ये घेतली गेली त्या हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण 79% असतं राजा, ऑक्सिजनचं प्रमाण हा 20.96% असतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.04% असतं. तर हे विचारू शकतात श्वासाच्या वेळेस काय काय होतं. श्वासाच्या वेळेस छातीच्या पोकळीचा आकारमान वाढतो. हा बघा, छातीचं पोकळीचं आकारमान वाढतो. आकारमान काय आहे, वाढतो. या कारणामुळे बाहेरून हवा काय आहे, आतमध्ये येत असते. हे समजण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आता आहे उच्छवास. उच्छवास म्हणजे हवा काय करणे, बाहेर फेकणे. हवा बाहेर फेकणे, हवा शरीराबाहेर फेकणे, बाहेर फेकणे याला आपण म्हणत असतो उच्छवास हवा. आता बाहेर फेकत असताना छातीच्या पोकळीचा आकारमान कमी केला जातो. पोकळीचा आकारमान जर बघितलं कमी केलं जातं अशा पद्धतीने. म्हणून हवा बाहेर फेकली जाते. हवा जेव्हा बाहेर फेकली जाते त्या हवेमध्ये नायट्रोजन 79% जातं मित्रा. यानंतर ऑक्सिजन हा 16 किती जर बघितलं 4% जातं. आणि मला सांगा जर बघितलं तर आणखी काय आहे, या ठिकाणी ऑक्सिजन बाहेर गेला आणि कार्बन डायऑक्साईड किती तर 4.4% काय कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. तर अशा प्रकारे श्वास आणि उच्छवास आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा माणूस श्वास घेत असतो ना त्यावेळेस ऊर्जेचा वापर होतो. श्वास घेताना ऊर्जा लागते, एनर्जी. परंतु उच्छवास करत असताना ऊर्जेची गरज लागत नाही. हवा बाहेर फेकण्यासाठी, हवा आतमध्ये घेण्यासाठी कशाची, ऊर्जेची गरज लागते. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे श्वसन संस्थेमध्ये फुफ्फुसाद्वारे हवा घेतली जाते आणि आतील हवा बाहेर फेकली जाते. हे समजणं गरजेचं आहे. आता बघा, यानंतर जर बघितलं पुढचं पॉइंट काय आहे, मानवी श्वसन संस्था कशा कशापासून बनलेली आहे. मानवी श्वसन संस्था कोणापासून बनलेली असेल तर मानवी श्वसन संस्था सगळ्यात पहिले नाकापासून बनलेली आहे. यानंतर घसापासून बनलेली आहे. यानंतर श्वास नलिकेपासून बनलेली आहे, श्वास नलिका. यानंतर जर बघितलं पुढचं चौथं पॉइंट आहे, श्वासनी नावाचा एक पाईप आहे त्याच्यापासून बनलेली आहे. आणि पाचवं जर बघितलं तर फुफ्फुस यांनी काय आहे, लंग्स पासून बनलेली आहे. या सगळ्यांचं एकच काम आहे, बाहेरून मला सांगा हवा घेणे. कशाद्वारे, नाकाद्वारे. मग नाकाबद्दल बघितलं तर काय असणार आहे रे, या नाकाद्वारे हवा शरीरात घेतली जाते. शरीरात काय आहे, घेतली जाते नाकाद्वारे. नाकाद्वारेच घेतो ना भाऊ. यानंतर बघा, नाकातील केसाद्वारे गाळली जाते. नाकातील केसाद्वारे गाळली जाते. गाळली काय आहे, जाते हवा आणि नंतर पुढे पाठवलं जातं. मित्रांनो माहित आहे का, जेव्हा माणूस रडतो ना तर अश्रू जो आहे
या नाकपुड्यातूनच बाहेर पडतात, तसे डोळ्यातून. अश्रू बाहेर का पडतात? कारण एक लॅक्रिमल डक्ट या ठिकाणी ओपन होते. लॅक्रिमल डक्ट म्हणजे काय रे? लॅक्रिमल ग्रंथी म्हणजे अश्रूंची निर्मिती करणारी ग्रंथी, आणि त्याच्यातून जो पाईप बाहेर पडतो अश्रूंना घेऊन, एक डोळ्यात ओपन होतो आणि एक नाकात ओपन होतो. या कारणामुळे मला सांगा, अश्रू कधी कधी काही लोकांमध्ये नाकातून पडताना आपल्याला काय दिसतं? नाकात जे केस असतात त्याद्वारे हवेला गाळण करून आतमध्ये पाठवलं जातं. नाकाचं संपलं नंतर तोच घसा चालू होतो. घसा म्हणजे तो पाईप ज्याच्यामध्ये हवा पण प्रेझेंट आहे आणि ज्याच्यामध्ये मित्रांनो अन्नकण प्रेझेंट आहे. घसा संपल्याच्या नंतर कंठ. कंठ हा असा बॉक्स आहे, याला आपण साऊंड बॉक्स म्हणत असतो. आवाजाची निर्मिती करण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करतं? लॅरिंग्स करत असतो. आणि या आवाजाची निर्मिती करणाऱ्या या बॉक्समध्ये 2 पट्टी असतात. त्या पट्टीला व्होकल कॉर्ड म्हणत असतो. आणि या पट्टी आपसात जेव्हा आदळतात तेव्हा मित्रांनो माहित आहे का, आवाजाची निर्मिती होत असते. तर हे आहे काय माहित आहे का? कंठ. श्वास नलिका ही अशा पद्धतीने हवेला घेऊन खाली येते, त्याला श्वास नलिका म्हणतो. आणि श्वास नलिकेपासून जे फाटे फुटतात यांना आपण श्वासनी म्हणतो. आणि शेवटच्या टोकाला बलून सारखा भाग असतो ज्याला वायुकोश म्हणतात. आणि यामध्ये येऊन काय आहे? देवाणघेवाण होते. एवढं डिटेल बघायची गरज नाही, ओरली फक्त थोडंफार लक्षात राहू द्या की हवेची देवाणघेवाण कोण करतं? तर हवेची देवाणघेवाण करण्याचं काम कोण करतं? फुफ्फुस करत असतो. आता बघा, जर फुफ्फुसात पाणी भरलं, फुफ्फुसात पाणी भरलं तर मित्रांनो माहित आहे का, याला जर काय म्हणत असेल तर आपण फुफ्फुसात जर पाणी भरलं तर याला निमोनिया म्हणत असतात. निमोनियाचा अर्थ आहे फुफ्फुसामध्ये पाणी भरणे, तर निमोनिया म्हणत असतो. या व्यतिरिक्त आणखी जर आपण म्हटलं फुफ्फुसाच्या बाबतीत, एक श्वास जेव्हा माणूस घेतो ना, एक श्वास जेव्हा माणूस घेतो त्यावेळेस तो शरीरात 500 ml हवा घेत असतो. एक श्वास घेतो तेव्हा 500 ml घेतो. एका मिनिटामध्ये जर बघितलं तर किती घेत असेल रे? तर जवळपास 6000 ते 8000 वेळेस 8000 ml एवढी हवा काय आहे तो एका मिनिटामध्ये आत बाहेर फेकत असतो. तरी कॅपॅसिटी पण कधी कधी विचारलं तर आपल्याला काय करता यायला पाहिजे? सांगता यायला पाहिजे की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? तर हे सगळं काय श्वसन संस्थेच्या बाबतीत आहे. पुढे जर बघितलं, उत्सर्जनाचं काम कोण करतं रे? आपल्या शरीरात मला सांगा, आपल्या शरीरात नको असलेले पदार्थ असतात, नको असलेले पदार्थ असतात, असलेले पदार्थ, आणि त्यांना बाहेर फेकण्यासाठी, त्यांचं उत्सर्जन करण्यासाठी निसर्गाने आपल्याला किडनी दिलेली आहे. काय दिलेली आहे? किडनी दिलेली आहे. किडनी काय काम करते? नको असलेल्या पदार्थाला रक्तातून बाजूला काढते आणि शरीराच्या बाहेर फेकते. किडनीचा आकार जर बघितलं, आकार हा घेवड्याच्या बियासारखा असतो. घेवड्याच्या बियासारखा त्याचा काय आहे? आकार आपल्याला आढळताना दिसतो. अशा पद्धतीचा आकार असतो आणि शोधचं काम करत असतो तो करते. घेवड्याच्या बियासारखा किडनीचा आकार असतो. रंग कसा आहे? तांबडसर तपकिरी एवढा रंग आपल्याला आढळताना दिसतं. कोणाचं? किडनीचं. काय काम करतं रे? काम काय? कार्य काय? तर रक्ताचं गाळण करतं. आणि यानंतर मला सांगा ते काय करत असतं? त्याच्यातील नको असलेले पदार्थ बाहेर काढताना शरीराच्या बाहेर फेकतं. काय काम करतं किडनी? किडनी मूत्र यानी युरिन निर्मितीचं काम करत असतं. युरिन निर्मितीचं काम करतं किडनी, म्हणजे रक्तातून युरिन बनवतं आणि त्या युरिनला शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम करत असतं. कोण? ही किडनी. आता बघा, किडनींची संख्या किती आहे? तर किडनींची संख्या आपल्यामध्ये 2 आहे. एक जरी खराब झाली तर एक वर माणूस जगू शकतो. दोन्ही खराब झाले मग डायलिसिस करावं लागतं, ज्यामध्ये रक्त बाहेर काढून फिल्टर करून पुन्हा शरीरात काय केलं जातं? टाकलं जातं मित्रांनो. तर अशा प्रकारे हे किडनीचं रोल आहे. किडनी हे सगळं काम करत असते. किडनी स्टोन म्हणजे काय? की या किडनीमध्ये आतमध्ये खडा तयार होणे किंवा किडनी पासून येणारा जो खाली पाईप आहे ज्याला मूत्रवाहिनी म्हणतो, त्याच्या आतमध्ये जरी खडा तयार झालं तर त्याला आपण किडनी स्टोन म्हणून काय आहे? ओळखत असतो मित्रांनो. समजलं? तर अशा प्रकारे हे किडनीच्या बाबतीत थोडंफार लक्षात राहू द्या काय कसं असणार आहे. मानवी शरीराचा तसेच अन्य बाकीचे उरलेला पार्ट मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये घेऊन येतो. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.